सर्वांना नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्यपीठाच्या YouTube वाहिनीवरून गेल्या सुमारे 3.5 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवादी प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. यामध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर बहुमोल असे मार्गदर्शन आणि प्रबोधन करीत असतात. गेल्या काही पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज प्राचीन भारतीय वैदिक भूगर्भ विज्ञान याविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आपण मागच्या पुष्पात पाणी कसे शोधावे, विहीर कशी बांधावी, ते पाणी शुद्ध कसे करावे याविषयी दर्गा कदमचा आधार घेऊन चिंतन केले आहे. आज आपण जलशुद्धीकरण व त्याचे व्यवस्थापन याविषयी चिंतन करणार आहोत. एखादा जिओलॉजिस्ट हा वॉटर कन्झर्वेशन व वॉटर रिचार्जिंग वर काम करत असेल तर जलशुद्धीकरण हा भाग जिओलॉजीमध्ये बहुतेक नसतो. इंजिनियर्स किंवा केमिस्ट वाली मंडळी हे बघत असतात. गेल्या काही वर्षात GSI या संस्थेने जेव्हा ऍडव्हान्स जिओलॉजिकल टेक्निक्स शिकवायला सुरुवात केली त्यात त्यांनी पर्यावरण भूगर्भ विज्ञान हा विषय अंतर्भूत केला. त्यात पाणी हा महत्वाचा घटक आहे. 1980 मध्ये जेव्हा माझी या संदर्भात नियुक्ती झाली तेव्हा माझ्या असे लक्षात आले की कोणत्याही पाण्याचे रासायनिक पृथक्करण करणे हा भागही तेवढाच महत्वाचा आहे. याला जिओकेमिकल अनालिसिस असे म्हणू शकतो. याविषयी अभ्यास करताना माझ्या असे लक्षात आले की प्राचीन ग्रंथांपैकी वराह व मीरापेक्षाही प्राचीन ग्रंथकारांनी आपल्या ग्रंथात आरोग्याविषयी म्हणून पाण्याचा अभ्यास करून ठेवला आहे. उदाहरणार्थ चरक संहिता, सुश्रुत संहिता व वाग्भट यांच्या अष्टांग हृदय हे ग्रंथ या सर्वांचा मला PhDच्या कार्यासाठी बराच उपयोग झाला असे ते म्हणाले. आजच्या पर्यावरण भूजल विज्ञान या विषयावर बोलताना वाग्भट यांच्या अष्टांग हृदय यातील 5व्या अध्यायातील श्लोकांचा आदरणीय बाबांनी संदर्भ घेऊन सुरुवात केली व ते म्हणाले की सर्व द्रव्य पदार्थामध्ये जल श्रेष्ठ आहे. जीवनासाठी जल आवश्यक आहे. पाण्याचे गुण प्रभावाप्रमाणे जे विभाग आहेत त्याला त्यांनी तोय वर्ग हे नाव दिले आहे. आकाशातील पाण्यापासून नद्या, समुद्र अशा प्रकारच्या सर्व जलांचा वाग्भटांनी विचार केला आहे. 2 प्रकारचे पाणी असते असे ते म्हणतात. एक म्हणजे भौम व दुसरे म्हणजे आकाशातून पडणारे म्हणजे दिव्य पाणी. आकाशातून पडणाऱ्या पाण्याचे त्यांनी 4 प्रकार केले. तसेच दिव्य जलाचा जमिनीशी संपर्क झाला की ते भौम पाणी असतं असं त्यांनी सांगितलं. आकाशातून पडणारे पाणी जेव्हा सूर्य, चंद्र, वायू यांच्या संपर्कात येतं व स्वच्छ पात्रात एकत्र केलं तर ते प्रकृतीला हितकारक आणि आवडणारे असतं. बुद्धी प्रबोधन करणारं असतं. त्याला गंगाम असे म्हटले आहे असे आदरणीय बाबांनी सांगितले. अनेक भाष्यकारांनी पाण्याला वेगवेगळ्या उपमा दिल्या आहेत. हेमाद्री म्हणतो की प्राण धारण करणारे तृप्त जल, प्रज्ञा विकास करणारे जल हे एक प्रकारचे अमृतच आहे. हे मेघांकडून पृथ्वीवर आणले जाते व जमिनीशी संपर्क झाल्यावर त्याचे वेगवेगळे गुणधर्म असतात. अष्टांग संग्रह ग्रंथात जमिनीवर ज्या पाण्याचे 8 प्रकार सांगितले आहेत त्याचे वेगवेगळे गुणधर्म पण सांगितले आहेत. पुढे ते म्हणतात की भूमी, प्रकार, संग्रह व ऋतुकाळ याच्यावर ते ठरवावे. पुढे समुद्रजल हे क्षारयुक्त असते असे ते सांगतात. हे पिण्यासाठी वापरू नये. अश्विन मासामध्ये हे समुद्रजल थोडेफार शुद्ध होतं. ते पिण्यासाठी न वापरता इतर कार्यासाठी वापरावे असे ते म्हणतात. तिसरा प्रकार म्हणजे ऐंद्रजल. याविषयीच्या श्लोकांचा अर्थ इथे आदरणीय बाबांनी सविस्तरपणे समजावून सांगितलं. व भौम जल पिण्यासाठी वापरावे. पाणी साठवण्याची भूमी जी आहे ती स्वच्छ असावी असे त्यांनी सांगितले. तसेच ताज्य जल कोणते याविषयी पण इथे माहिती सांगितली आहे. पहिल्या पावसाचे पाणी पिण्यायोग्य नसते. यानंतर ग्रंथकार नदीच्या पाण्याचे वर्णन करतात. 8 प्रकारच्या पाण्यापैकी नदीचे पाणी हा एक प्रकार आहे. बाकी कौप, सारस, ताडा, चौंड्य इत्यादी एकंदर 8 प्रकार आहेत. ज्या नद्या पश्चिमेला जाऊन समुद्राला मिळतात
त्या नद्यांचे पाणी पिण्यायोग्य असते. ज्या नद्या पूर्वेकडे जाणाऱ्या असतील त्यांचे पाणी एखाद वेळेस पिण्यायोग्य नसते, कारण त्यांचा प्रवाह संथ असतो. हिमालयातून निघणाऱ्या नद्यांचे पाणी वेगवान असतं, त्यांचे पाणी पथ्यकारक असतं आणि जरी ते पूर्व दिशेला वाहत असेल तरी ते आरोग्यदायी असतं, असे ते सांगतात. पाण्याचे अन्य प्रकार सांगताना जांगल व अनुप्रदेशातील पाणी लघु असतं, तर कुपातील पाणी लघुत्तर असतं असे ते. तसेच ते पुढे सांगतात की रोगी लोकांनी कमी पाणी प्यावे, तसेच ग्रीष्म ऋतू सोडून कमी पाणी प्यावे असे ते म्हणतात. शीत जलाविषयी सांगितलं आहे की त्यांनी मृच्छा, उष्ण, दाह वगैरेचा नाश होतो. त्यांनी उष्ण जलाचे वर्णन इथे केले आहे. पाणी उकळून थंड करून पिण्यासाठी किती उकळावे हे प्रांतानुसार ठरवावे असे त्यांनी सांगितले आहे. अष्टांग हृदय ग्रंथकारांनी वर्षा ऋतूतील आकाशातून पडणारे पाणी हे श्रेष्ठ असतं असं सांगितलं आहे. सुश्रुताने पाण्याचे शुद्धीकरण कसे करावे याचे वर्णन केले आहे. 45व्या अध्यायात याची माहिती आली आहे. याविषयीची माहिती आदरणीय बाबांनी इथे दिली व म्हणाले की हे सर्व श्लोक वॉटर ट्रीटमेंटसाठी उपयुक्त आहे. या विषयावर सविस्तर चर्चा आपण पुढे करणार आहोत असे सांगून आदरणीय बाबा महाराजांनी आपल्या प्रबोधनाला स्वल्प विराम दिला. मी बाबा महाराजांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. नमस्कार. आतापर्यंत आपण वैदिक भूगर्भ विज्ञान शास्त्र या विषयावरती थेट वैदिक वाङ्मय म्हणजे वैदिक संहितांपासून तर जे आतापर्यंत तंत्रशास्त्र ज्याला म्हणतात ते आयुर्वेदाचे ग्रंथ किंवा वास्तुशास्त्र असे जे विविध प्रकारचे ग्रंथ आहेत, या समग्र ग्रंथांचा एक वेगळ्या प्रकारे परामर्श घेऊन ही आगळी वेगळी वैदिक भूगर्भ विज्ञान संहिता यातली काही जी सूत्र आहेत त्यातल्या काही निवडक सूत्रांवरती आपण चिंतन केलं. अर्थात मला या ठिकाणी मुद्दाम असं सांगायचं आहे की समग्र संहिता याचा जेव्हा मी गेल्या कितीतरी वर्ष म्हणजे किमान साधारण 36 ते 38 वर्षापासून जो अभ्यास करतो आहे, म्हणजे त्याचं संकलन आहे, त्या समग्र सूत्र किंवा श्लोकांचा आता परामर्श घेणं या आपल्या विशिष्ट व्याख्यान पुष्पांमध्ये शक्य नाही. पण त्यातल्या काही निवडक सूत्रांचा आपण जेव्हा संग्रह असा परामर्श घेऊन आपण आतापर्यंत ज्या विषयांवरती भूगर्भ विज्ञान आधुनिक ज्याला जिओलॉजी म्हणतात किंबहुना इंजिनिअरिंग जिओलॉजीच्या विद्यार्थ्यांना साधारणपणे माहिती असायला पाहिजे असे जे काही आधुनिक जिओलॉजीचे जे काही विषय आहे त्याच्या समकक्ष त्याला ज्याला आपण एक म्हणू शकतो की तोच संदर्भ तोच विषय पण आपल्या पारंपरिक वैदिक साहित्यामध्ये संस्कृत साहित्यात कसा उपलब्ध आहे किंबहुना त्याला एक स्वतंत्र भूगर्भ विज्ञान संहिता अशा पद्धतीचे ग्रंथरूपात सुद्धा एखाद्याने अभ्यास करायचा म्हटला तर ही इतपत ती माहिती उपलब्ध आहे. अशा पद्धतीने आपण ही चर्चा आतापर्यंत करत आहोत. फक्त जी मंडळी आता कदाचित सुरुवातीपासून त्यांच्या लक्षात नसेल किंवा काही वेळेस नव्याने एखादा विषय जर त्यांनी एकदम सुरुवात केली ऐकायला तर त्यांच्या माहिती करतो म्हणून सांगायचं आहे की आतापर्यंत गेली जी काही 20-21 पुष्प आपण जेव्हा चिंतनासाठी या दृष्टीने आपण घेत आहोत, आपण काही चिंतन केले या पुष्पांमधून, तर याच्यामध्ये
आजच्या आधुनिक जिओलॉजीचे जे काही शाखा आहे, ब्रांचेस आहेत, त्यातली फिजिकल जिओलॉजी आणि फिजिओग्राफी हा विषय, म्हणजे फिजिकल जिओलॉजी आणि फिजिओग्राफी ऑफ इंडियन कॉन्टिनेंट असं साधारण त्याला असं म्हणता येईल. त्यानंतर इंजिनिअरिंग जिओलॉजी आणि आर्किटेक्चर, मग मायनिंग जिओलॉजी आणि मेटलर्जी आणि ग्राउंड वॉटर जिओलॉजी, अशा 4 विशिष्ट ज्या शाखा, ज्याला प्रधान शाखा म्हणतायत, या शाखांबद्दल आपण पारंपरिक पद्धतीने वैदिक वाङ्मयामध्ये आपण जेव्हा भूपृष्ठ भूगर्भ विज्ञान, मग अभियांत्रिकी भूविज्ञान आणि त्याच्याच बरोबर मग वास्तुशास्त्र, वास्तुशास्त्र हा बवंश भाग आर्किटेक्चर अशा अर्थाने घेतला जातो. तसंच खनिकर्म म्हणजे मायनिंग आणि धातू म्हणजे मेटलर्जिकल या संदर्भात, आणि भूजल, भूजल भूविज्ञान शास्त्र, भूगर्भशास्त्र म्हणजे ग्राउंड वॉटर जिओलॉजी किंवा जिओलॉजी, या विषयावरती आपण आतापर्यंत चिंतन केलं. आज आणि पुढच्या काही पुष्पामध्ये आपण आता सध्या ज्याला प्रगत असं भूगर्भशास्त्रातलं विज्ञान असं म्हटलं जातं, ऍडव्हान्स जिओलॉजिकल ब्रांच, त्याला एन्व्हायरमेंटल जिओलॉजी किंवा एन्व्हायरमेंट जिओलॉजी असं म्हणतात, पर्यावरणीय भूगर्भ विज्ञान. आणि हे पर्यावरणीय भूगर्भ विज्ञानामध्ये जर का आणखीन आपण थोडं त्याचा एक ज्याला सब ब्रांच असं म्हटलं किंवा ऍडेड आणखीन ऍडव्हान्स एक अशी शाखा जी गेल्या साधारणपणे 25 ते 30 वर्षामध्ये अभ्यासकांना उपलब्ध झाली आहे, लोकांनी यात संशोधन करून ही शाखा समोर आणलेली आहे. ती शाखा आज जर का एखादा विद्यार्थी असेल, एखादा उत्सुक असा जर का श्रोता असेल किंवा अभ्यासक असेल, ज्याला भूगर्भशास्त्राविषयी माहिती हवी असेल, त्यांनी जर का इंटरनेटवरती, गुगलवरती, सर्च इंजिन आपण म्हणतो, त्या गुगल सर्चवरती मेडिकल जिओलॉजी म्हणून जर का प्रश्न टाकला तर एक नवीन शाखा आपल्याला ही भूगर्भशास्त्राची लक्षात येते. त्याला वैद्यक भूगर्भ विज्ञान असे म्हणता येईल, किंवा त्या शाखेला पारंपरिक जर का आपण वैदिक पद्धतीने म्हटलं तर त्याला भेषज भूविज्ञान भूगर्भशास्त्र अशा पद्धतीने नामकरण आपण त्याचं करू शकतो. तर आता या ज्या पुष्पांमध्ये आपण पर्यावरणीय भूगर्भ विज्ञान आणि भेषज भूगर्भ विज्ञान या विषयावरती मूळ वैदिक साहित्यातली काही जी सूत्र आहे त्याचा संदर्भ आपण या ठिकाणी बघणार आहोत. हा संदर्भ बघण्याच्या पूर्वी मला या विषयाचा म्हणजे विशेषतः वैदिक साहित्याचा हा संदर्भ जो आहे याचा प्रत्यक्ष मला कसा उपयोग झाला हे मला सांगणे याकरता अगत्याचं वाटतं की हा जो पर्यावरण भूगर्भ विज्ञान हा जो विषय आहे, या विषयाची मूळ सुरुवातच किंबहुना पर्यावरण प्रबंधन शास्त्र, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंटल सायन्स हा विषय साधारणपणे आपल्याकडल्या महाविद्यालय किंवा विश्वविद्यालय युनिव्हर्सिटीमध्ये साधारणपणे 80 नंतर बहुतेक ठिकाणी सुरुवात झाली, आणि 80 ते 90 या दशकामध्ये एक प्रकारे हा विषय जास्तीत जास्त लोकाभिमुख आला. मग जी मंडळी नागपूरला राहतात किंवा नागपूर त्यांना माहिती आहे, नागपूरचे निवासी, त्यांना एवढं कदाचित माहिती असेल की नागपूरला अतिशय जुनी अशी एक संस्था आहे, त्याला नेरी असं म्हणतात, नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट असं म्हटल्यावरती त्यात पर्यावरण अभियांत्रिकी हा महत्वाचा भाग म्हटल्यावरती बहुतेक जी जिओलॉजी किंवा इतर शास्त्राचे लोक असतील त्यांना एवढं नक्की माहिती की हा भाग जो आहे तो
अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगचा भाग आहे. मग एखादा जिओलॉजिस्टचा त्याच्याशी संबंध काय? पण पुढे जेव्हा इंडियन ब्युरो ऑफ माइन्स किंवा जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया अशा पद्धतीने ह्या ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत, यांनी पर्यावरण विषयक काही ग्रंथ आणि एक प्रकारे जेव्हा ट्रेनिंग किंवा एक प्रकारे आपण ज्याला असं म्हणतो की मार्गदर्शनपर अशा पद्धतीचे जेव्हा काही उपक्रम सुरू केले, तर ते उपक्रम का महत्वाचे होते? तर याचं कारण म्हणजे माइन्स ऍक्ट हे रूल्स. म्हणजे खनिकर्म किंवा मायनिंग करण्यासाठी, खनिकर्म करण्यासाठी जे काही रूल असतात, काही नियम आहेत, त्या नियमांची अंमलबजावणी करण्याकरता जेव्हा शासनाने काही पावलं उचलली, तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट अशी की याच्यामध्ये पहिला जो सगळ्यात आधीचे जो नियम होते या खनिकर्मासंबंधी, हे नियम कसे होते? ते फॉरेस्ट ऍक्ट होते. ही अगदी थेट आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या पूर्वीपासून ही फॉरेस्ट ऍक्ट आहे. म्हणजे जंगल भागामध्ये एखाद्याने खाणकाम करावं की करू नये, आणि जर करायचं असेल तर त्याला कुठले नियम पालन केले पाहिजे, त्याचा परवानगी लागते, या सगळ्या गोष्टी. मग हे जसं फॉरेस्ट ऍक्ट ही जशी पूर्वीपासून लिगल आहे माइन्स रूल्स मध्ये ज्याला म्हणतात, तशी मग पुढे पोल्युशन कंट्रोल बोर्ड या पद्धतीने जेव्हा असे काही विचार समोर आले, तेव्हा प्रदूषण निवारण जी काही संस्था असेल त्यांनी या मायनिंगमुळे, खनिकर्म या ज्या काही ऍक्टिव्हिटी चालतात मायनिंगच्या, याच्यामुळे पोल्युशन वाढतं त्या भागात. पोल्युशन जर वाढत असेल तर मग त्या ठिकाणी ते पोल्युशन कंट्रोल करण्याकरता मग वॉटर ऍक्ट म्हणजे पाण्यासंबंधी, वॉटर पोल्युशन, मग एअर पोल्युशन, मग लँड डिग्रेडेशन, मग सॉइल पोल्युशन, अशा पद्धतीची जी काही नवीन नियमावली आली, या नियमावली साधारण जेव्हा 80 ते 90 या कालावधीमध्ये, म्हणजे 1980 ते 1990 या कालावधीमध्ये मी जेव्हा मायनिंगच्या भागामध्ये सातत्याने फिरत असताना जेव्हा चर्चेत होत्या याबद्दल जेव्हा मी अभ्यास केला, त्यावेळेस असं लक्षात आलं की या दृष्टीने प्रत्येक भूगर्भ शास्त्रज्ञाला, जिओलॉजिस्टला या एन्व्हायरमेंटल, ज्याला समग्र आपण असं म्हणतो पर्यावरण, या एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे पर्यावरणचा जो प्रभाव आहे मायनिंगमुळे म्हणा, जिओलॉजीमुळे म्हणा, अन्य कुठल्या उत्खननामुळे, तिथल्या ज्या काही ऍक्टिव्हिटी चालतात इंडस्ट्री, याच्यामुळे पर्यावरणाचा जो दुष्प्रभाव असतो, तो जो दुष्प्रभाव तो कसा आकलन करायचा, असेसमेंट कसं करता, इम्पॅक्ट, त्याचा प्रभाव आणि दुष्प्रभाव, तर याचा अभ्यास करणं सुद्धा आवश्यक आहे. त्या अभ्यासाचं तो कसा करायचा हे तंत्र सुद्धा त्याला माहीत, त्या भूगर्भ शास्त्रज्ञ जो कोणी असेल, भूवैज्ञानिक किंवा जिओलॉजिस्ट, त्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जसं त्याला एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हे जसं त्याला करता आलं पाहिजे, तसं त्याला मॅनेजमेंट म्हणजे याच्या पुढे त्याचा जो पर्यावरणाचा दुष्प्रभाव आहे तो जर दूर करायचा असेल तर त्याच्याकरता मग वॉटर पोल्युशन असेल, एअर पोल्युशन असेल, सॉइल पोल्युशन असेल, लँड डिग्रेडेशन असेल, या सगळ्या त्या गोष्टीची सुद्धा त्याला तंत्र माहिती पाहिजे, ते त्याला करता आलं पाहिजे, किंबहुना त्याला किमान समाधानकारक पद्धतीने तिथे जे काम करणारे माइन्स मॅनेजर असतील, ते जे लोक असतील, त्यांना याची माहिती सांगता आलं पाहिजे, त्यांना मार्गदर्शन करता आलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आणि अशा संस्था या ज्या पद्धतीने काम करत होत्या, त्या संस्थांमधला हा जो विषय आहे, हा विषय हा मग जिओलॉजी मध्ये आला,
आणि आज जर का एखाद्या महाविद्यालयीन विज्ञानाच्या विद्यार्थ्याला जर विचारलं, एखाद्या BSc MSc वगैरे असं साधारण जर कोणी असेल किंवा इंजिनियर असेल, तर त्याला एवढं नक्की माहिती असतं की एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री, एन्व्हायरमेंटल बॉटनी अशा पद्धतीने जसा पर्यावरणाच्या विविध शाखा याबद्दल लोक काम करतात, इकोसिस्टीम, इकॉलॉजी या पद्धतीने जसे लोक काम करतात, तसा जिओलॉजिस्ट हा विषय सुद्धा वेगवेगळ्या ज्या इतर शाखा आहे विज्ञानाच्या त्याच्याबद्दल काम करतो. तर या वेगवेगळ्या शाखामध्ये जिओ केमिस्ट्री म्हणजे भूगर्भ आणि रसायनशास्त्र किंवा भूरसायनशास्त्र, जिओ बॉटनी किंवा अशा पद्धतीने बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र. तर हे जेव्हा असे विषय येतात, तर याच्यामध्ये नवीन नवीन विषय वेगळ्या पद्धतीने कसे तयार होतात, तर त्यातलं उदाहरण म्हणजे एक प्रकारचं बायोजिओ केमिक एन्व्हायरमेंटल हॅझार्डस स्टडीज. म्हणजे त्यात बायोलॉजी आलं, काही प्रमाणामध्ये जिओलॉजी आलं, केमिस्ट्री आलं, एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण आलं आणि त्याच्यामध्ये ह्युमन हॅझार्ड म्हणजे माणसाला होणारे त्रास किंवा दुष्प्रभाव याचाही अभ्यास आला. आणि हे जे काही शास्त्रीय आहे बायोजिओ केमिक एन्व्हायरमेंटल सायन्स किंवा स्टडीज, तर ही जी शाखा आहे या पद्धतीचा अभ्यास आहे, याला साधारणपणे पेंडेमिक जिओलॉजी म्हणजे पेंडेमिक म्हणजे अशा पद्धतीचे जे काही सृष्टीच्या मध्ये दुष्प्रभाव जे असतात प्रदूषणामुळे होणारे त्याला म्हणून पेंडेमिक, कारण ते वैद्यकीय अशा पद्धतीने असतात म्हणून त्याला पेंडेमिक जिओलॉजी किंवा मेडिकल जिओलॉजी असं सुटसुटीत नाव देण्यात आलं. म्हणून हे जे बायोजिओ केमिक एन्व्हायरमेंटल हॅझार्ड ऑन ह्युमन बिंग अँड एन्व्हायरमेंट किंवा इकॉलॉजी याचा जो अभ्यास करणारी एक वेगळी शाखा ही खऱ्या अर्थाने एन्व्हायरमेंट जिओलॉजी आणि मेडिकल जिओलॉजी अशी शाखा अशा अर्थाने सामान्य माणसाला यातला अभ्यासाचा एक सूत्र आपल्या लक्षात येतं. असा हा आगळा वेगळा विषय हा खरा म्हणजे गेल्या 50 वर्षातच पुढे आलेला आहे. कारण मला एवढी गोष्ट निश्चितपणे सांगू शकतो की 50 वर्षापूर्वीचे जे कोणी जिओलॉजिस्ट किंवा अन्य लोक असतील त्यांना एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट अशा पद्धतीचा कुठलाही अभ्यासक्रम त्या काळात उपलब्ध नव्हता आणि माहिती नव्हती. एवढं सगळं मुद्दाम सांगण्याचं कारण असं की मी जेव्हा गेली 30 वर्ष 32-36 वर्षापेक्षा सुद्धा अधिक, कारण 1980 मध्ये साधारणपणे जेव्हा जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ऍडव्हान्स जिओलॉजिकल टेक्निक म्हणजे प्रगत तंत्र जे आहेत भूगर्भीय सर्वेक्षणाचं या पद्धतीचा अभ्यास करण्याकरता किंवा मार्गदर्शनपर जे शिबिर असतात त्याच्यामध्ये जो नियुक्तीवर होतो त्यावेळेस मी या प्रकारचा बरीचशी व्याख्यानं ऐकली, काही लोकांकडून मार्गदर्शन घेतलं आणि पुढे मग त्या दशकात 80 ते 90 मध्ये अनेक ग्रंथ मला उत्पन्न झाले. मला या ठिकाणी मुद्दाम असं नमूद करायचं आहे की एन्व्हायरमेंटल जिओलॉजी या नावाचा ग्रंथ 1987 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाला. तसंच एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आणि स्टडीज इन मायनिंग एरियात असा इंडियन ब्युरो ऑफ माइन्स या सुद्धा संस्थांनी काही जी प्रकाशने केली ती सुद्धा प्रकाशनं साधारण 87 ते 90 या कालामध्ये प्रकाशित झाली आहेत. वॉटर पोल्युशन स्टडीज हा जो एक महत्वाचा निरीचा सुद्धा एक ग्रंथ आहे तो सुद्धा त्या काळात PhD काळात मला बघण्यात आला. तेव्हा असं लक्षात आलं की साधारणपणे 86 ते 90 या काळामध्ये या पद्धतीची बरेचसे ग्रंथ एका अर्थाने अभ्यासकांना उपलब्ध होते.
हे सगळं सांगण्याचं कारण असं की आपण जेव्हा वैदिक भूगर्भ विज्ञान शास्त्र आणि गेल्या 50 वर्षात आलेलं आधुनिक एन्व्हायरमेंटल जिओलॉजी आणि मेडिकल किंवा पेंडेमिक जिओलॉजी या दोन विषयांविषयी जेव्हा तौलनिकदृष्ट्या किंवा समन्वयात्मक अशा पद्धतीने जेव्हा विचार करतो आहोत तेव्हा मला असं लक्षात आलं की अनेक वैदिक लोकांना जेव्हा मी याबाबत विचारलं या पर्यावरण या विषयाबद्दल आपल्या शास्त्रात किंवा ग्रंथात काय दिलेलं आहे, तर मला असं लक्षात आलं की अनेक लोकांनी असं सांगितलं की आपल्या वैदिक संहितामध्ये विशेषतः अथर्व वेदामध्ये फक्त अथर्ववेद नव्हे तर ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद या 3 वेदांमध्ये निसर्ग विशिष्ट अशा प्रार्थना सांगितलेल्या आहेत. अनेक सूक्त आहेत आणि ही सगळी सूक्त जणू काही पर्यावरण विषयक अशा पद्धतीने आपण त्याचा संदर्भ लावू शकतो. ही जेव्हा काही मंडळींनी सांगितली आणि अजूनही ही जी काही सूक्त आहेत ज्याचा कर्मकांडात उपयोग होतो, हा जो एक महत्वाचा भाग जेव्हा लक्षात आला तेव्हा मी जेव्हा ती सूक्त बघितली, पण एक गोष्ट मला अशी लक्षात आलं की अनेक विद्वान लोक जेव्हा या सूक्तांचा अभ्यास करतात आणि त्याच्याशी पर्यावरणाशी संबंध लावतात तेव्हा या सूक्तांचा साधारणपणे वर्णन करताना किंवा संदर्भ देताना केवळ प्रार्थना अशा अर्थाने काही मंडळी सांगत असतात. प्रार्थना निसर्गाला केलेली ही वैदिकांनी प्रार्थना आहे असा एक सर्वसामान्य जे संस्कृत अभ्यासक आहे त्यांचा एक विचार असतो. आणि मग मी जेव्हा धुंडायला सुरुवात केली तेव्हा भवनशी अशा अनेक प्रार्थना मला दिसून आल्या. वैदिक प्रार्थना त्यांना त्यांना ऋचा आहे, स्तोत्र आहेत. पण या केवळ प्रार्थना आहे का की त्यानंतर परंपरेने आलेले जे विशिष्ट वैदिक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये विशिष्ट तंत्रही त्यात कुठे सांगितलं आहे असं काही आहे का? हे जेव्हा अनेक लोकांना मी विचारलं तेव्हा काही मंडळींनी अनविद्यता याकरता दाखवली की विशिष्ट ज्याला पर्यावरण प्रदूषण निवारण पोल्युशन कंट्रोल करण्याकरता किंवा एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट करण्याकरता जर काही टेक्निक किंवा तंत्र असेल तर त्या तंत्राविषयी मात्र फारसं कोणी तसा अभ्यास केलेला नाही, कोणी फारसं सांगू शकत नाही. वैदिक पारंपरिक या ग्रंथांचा अभ्यास करणारे मंडळी. म्हणून मला जी काय उत्सुकता होती ती उत्सुकता याकरता होती की इतकं जर का पारंपरिक प्रगत ज्ञान थेट वैदिक संहितापासून आहे तर त्याच्यात निश्चित काहीतरी संदर्भ असे असणारच आहे. आणि ते संदर्भ जेव्हा हळूहळू मिळायला लागले तर ते संदर्भ त्यातले काही सूत्र मात्र आता आपण या आपल्या विशिष्ट परामर्श आपण जो घेतो आहोत या विशिष्ट वैदिक सूत्रांचा त्याच्याद्वारे आपण घेऊ. पण एक महत्वाची गोष्ट मला यात सांगायची आहे की पर्यावरण हा असा विषय म्हटला, पर्यावरण प्रबंधन किंवा पर्यावरण भूविज्ञान याच्यामध्ये एक साधारणपणे असं म्हटलं जातं की कुठल्या कुठल्या गोष्टीचा अंतर्भाव होतो तर त्याच्यामध्ये पृथ्वी म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे जे पारंपरिक पद्धतीने पर आणि आवरण गीतेमध्ये सांगितलंय. अष्टधा प्रकृती त्यात मनबुद्धी अहंकार वगैरे सोडला तर पंचभौतिक अशी जी प्रकृती आहे तर या पद्धतीने पंचभौतिक पद्धती जी आहे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या सगळ्या गोष्टी. मग याच्यामध्ये ध्वनी आहे, मग याच्यामध्ये आकाश जसं म्हटलं तर आकाशाचा एक गुण म्हटला की तो नाद आहे म्हणजे आवाज आहे. आणि त्याच्या बरोबर मग जो माणूस समाजामध्ये राहतो तो सामाजिक एकमेकांची बांधिलकी आहे म्हणून त्याला सोशिओ कल्चरल अशा पद्धती ही जी काही विशिष्ट पॅरामीटर्स आपण ज्याला म्हणतो या सगळ्याचा विशेष भाग हा पोल्युशन या विषयाशी संबंधित असतो. म्हणजे उदाहरण द्यायचं म्हटलं
तर पाण्यात जर का पाण्यावरती काही दुष्प्रभाव झाला एखाद्या गोष्टीचा, म्हणजे मायनिंग हा विषय जर आपण घेतला तर मायनिंग, तर मायनिंग किंवा खनिकर्म तर काय झालं, वॉटर पोल्युशन झालं. इंडस्ट्रीमुळे काय झालं, एअर पोल्युशन झालं. आणखी मोठी काही फॅक्टरी आवाज करणार असेल, नॉईज पोल्युशन झालं. मग काही ठिकाणी काय झालं, लँड डिग्रेडेशन झालं खनिकर्मामुळे, मायनिंगमुळे काय झालं, लँड डिग्रेडेशन झालं. मग काही ठिकाणी सॉइल कंटॅमिनेशन झालं, तिथली जी माती आहे ती माती कुठल्या कारणाने प्रदूषित झाली. मग या सगळ्याच्या बरोबर जर एखादी नवीन इंडस्ट्री आली असेल, खूप मोठा काही जर भाग असेल, तर एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, लँड पोल्युशन, सॉइल कंटॅमिनेशन, याच्याबद्दल तिथे जे काही जीव, तिथे वनराई असेल, त्यातले जे प्लांट्स असतील, त्याच्यामध्ये काय प्रभाव, त्याचा दुष्प्रभाव झाला असेल, जंगलतोड झाली, फॉरेस्ट डिफॉरेस्टेशन झालं, मग हा जो एक भाग आहे, मग इकॉलॉजी त्याला आपण म्हणावं, तर तो एक प्लांटचा वनस्पती, त्यात काही दोष उत्पन्न झाल्या. आणि सगळ्यात शेवटी माणसाचा आचार व्यवहार जो आहे, त्याला सोशिओ कल्चरल आपण ज्याला म्हणतो, बिहेवियर, याच्यात सुद्धा काही वेळा एक प्रकारे त्याच्यात जर काही तफावत आली, काही अप्रिय असे बदल आले, तर तो सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा पोल्युशन असं आपण म्हणावं, सामाजिक प्रदूषण, सोशल पोल्युशन. असा सुद्धा हा सगळा आजचा अभ्यासाचा विषय असतो. याच्यामध्ये काही गोष्टी नैसर्गिक असतात, काही गोष्टी मॅनमेड असतात. असं आजचं पर्यावरण भूवैज्ञानिक किंवा एन्व्हायरमेंटल जिओलॉजी हा विषय जेव्हा सांगतो, तेव्हा या अभ्यासात निसर्गता काय आहे, तर निसर्गता साधारणपणे भूकंप झाला, एखाद्या ठिकाणी बर्फ पडला, अतिवृष्टी झाली, अनावृष्टी झाली, तर अशा पद्धतीने सुद्धा प्रदूषण जेव्हा होतं, त्यामुळे काय होतं, तर जुन्या ग्रंथकारांनी म्हटले की या प्रदूषणाचा मुख्य संबंध कोणाशी आहे, तर निसर्गातला प्रदूषणाचा म्हणा किंवा अन्य कुठल्या कुठला संबंध येतो माणसाशी. आणि कसा संबंध येतो, तर त्याला व्याधी, रोगराई किंवा आजार, अशा पद्धतीचा हा त्याच्यावरती दुष्प्रभाव. म्हणजे सगळ्यात महत्वाचा दुष्प्रभाव हा ह्युमन इम्पॅक्ट, मग तो हेल्थ रिलेटेड असो अथवा बिहेवियर म्हणजे त्याचा आचार व्यवहार वगैरे याच्याशी असो. आणि हा खरा मुख्य अभ्यासाचा विषय आहे या सगळ्या मायनिंग संदर्भातल्या प्रदूषणाचा. हा इतका व्यापक असा जेव्हा विषय आहे, तर हा इतकाच खरोखर व्यापक आपल्याही ग्रंथातून आहे का, असं एखादा जर उत्सुकता असेल, तर त्या दृष्टीने मी आधी सुरुवात करताना अथर्ववेदाच्या काही ऋचांपासून आज करणार आहे. तर अथर्ववेद संहितेमधला 12वं द्वादश कांड याला असं म्हटलंय, त्यामधला हा द्वादश कांडामधला, ज्याला काही ग्रंथांमध्ये संहिता ग्रंथात अथर्ववेद संहितामध्ये 26वा प्रपाठक असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलं गेलं आहे. त्याच्यामधलं जो अनुवाकामधलं या 12व्या कांडामधला जो अनुवाक आहे, त्यातलं पहिलं जे सूक्त आहे, अतिशय प्रभावी आणि विस्तारित असं हे सूक्त आहे अथर्ववेदातलं. याला भूमी सूक्त असं म्हटलं गेलं आहे. भूमी सूक्त म्हटल्यावरतीच लोकांना अर्थात ते भूमी म्हणून भूगर्भ विज्ञान संबंधित आहे, म्हणून तिथपासून आपण आज सुरुवात करतो आहोत. त्यातले काही निवडक अशी जर का आपण रुची आपण या सूक्तातल्या बघितला, तर ही भूमी सूक्तातली ही अथर्ववेदातली ऋचा काय सांगती, तर ही ऋचा असं म्हणते, यश्याम समुद्र उत सिंधुरापो यश्याम अन्नम कृष्टय संबभूवाह यश्यामिदम जिन्वती प्राणदेत जत्साह नो भूमी पूर्वपेये ददातु. म्हणजे ज्या आमच्या मातृभूमीमध्ये सागर यशा समुद्रा उत सिंधुरापो म्हणजे महासागर, नद्या, नदी, तलाव वगैरे हे सगळं, म्हणजे या पाण्याचे जे साठे ज्याच्यामध्ये असतात
ते सगळे जणू काही नदी, तलाव, कुवे, बावडी, नहर हे सगळं आपण जर असं म्हटलं आणि शेतीला मिळणारे पाण्याची अनेक वेगवेगळ्या प्रकारची साधनं आहेत आणि ज्यामुळे या भूमीमध्ये विपुल असं अन्न निर्माण होतं आणि ते सगळ्यांना खायला मिळतो. यस्याम अन्नम कुष्टया संबभूवाहा संबभूवु या पद्धतीने आणि ज्या ठिकाणी यस्याम इदम जिन्वंती प्राणदे जसा म्हणजे ज्यामुळे सगळे प्राणी मात्र सुखाने जगतात आणि ज्या ठिकाणी राहणारे लोक हे जणू काही कला कौशल्य यांनी युक्त आहे आणि शेतकरी सुद्धा शेतीमध्ये काम करण्यात जणू काही प्रवीण आहे. अशी ही आमची जी मातृभूमी आहे. नो भूमी पूर्वपेये दधातू ती भूमी आम्हाला उत्तम प्रकारे योग्य ऐश्वर्य आणि पोषण करणारी अशी असो. अशा या प्रार्थनेपासून या अथर्ववेदाने सुरुवात केली भूमी सुक्ताने. मग त्यानंतर तो असं म्हणतो की यस्याश्चतस्त्र प्रदिशा पृथिव्याम यस्या मन्नम कुष्ट या संभवुवा. तर या बिभरती बहुधा असं जेव्हा त्यांनी असं म्हटलं तर मग याच्यात त्यांनी असं म्हटलंय की याच्यामध्ये उद्योगी आणि कला कौशल आणि शेती वगैरे अशा सुद्धा असणारी जी मंडळी या परिश्रमी लोक आहेत आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे उत्तम प्रकारे असा या विभरती बहुधा प्राणदे जत्सा नो भूमी गोष्वप्यन्ने दधातू. तर या ठिकाणी मात्र एक करतात की प्राणात एजत म्हणजे प्राण धारण करणारे आणि चालणार फिरणारे असे जे आहे त्याच्यात काय आहे यस्या पृथ्व्या चतस्र प्रदेशा म्हणजे याची 4 दिशा आणि दिशा आहे यात अष्टम तांदूळ गहू वगैरे अशा पद्धतीची उपजाती आहे. म्हणजे याच्यामध्ये जणू काही पशु पक्षी याच्यावर गहू तांदूळ वगैरे याचं सुद्धा ते असं सांगतात. आणि मग पुढे त्यांनी असं म्हटलं की गवाम अश्वानाम वयसश्च विष्ठा भगम वर्च पृथ्वीनो दधातू. म्हणजे याच्यामध्ये गवा अश्वनाम वयसाच म्हणजे गायी घोडे आणि पशु पक्षी हे सुद्धा जे सुख देणारे असं ज्यांच्याकरता हे स्थान आहे ते सुद्धा ही आमची मातृभूमी जी आम्हाला प्रदान करो. तर याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचं सूत्र त्यांनी असं म्हटलं विश्वंभरा वसुधानी प्रतिष्ठा हिरण्यवक्षा जगतो निवेशनी. म्हणजे ही काय आहे की ही जी आमची वसुंधरा म्हणजे भूमी आहे ही वसुधानी म्हणजे कसं तर सोनं चांदी हिरा पन्ना अशा अनेक रत्नांचं याच्यामध्ये ज्याच्यात खाणी आहेत अशी ते हिरण्यवक्षा प्रतिष्ठा जगतो निवेशनी म्हणजे रत्नांना धारण करणारी अशी आणि जणू काही सगळ्या या पदार्थांना सुवर्ण आदी यांच्या खाडींना आश्रय देणारी असेल अशी जी आहे. त्याचबरोबर यार्णव वेधी सलील मग्र आसिद्या मायाभिरंत व चरण मनीषिणा यस्या हृदय परमे व्योमम तत्सत्येना मृतमूर्ते पृथिव्या. म्हणजे जी भूमी सुरुवातीला समुद्राच्या गर्भामध्ये होती आणि ज्याच्या आत आणि बाहेर हा परमेश्वर व्याप्त आहे जी जणू काही आकाशामध्ये अधर आहे म्हणजे जणू काही आकाशातच लटकलेली आहे अधर असायच्या अर्थाने अशा पद्धतीने जी भूमी आहे ही जणू काही
ती विशेष लोक जिची सेवा करतात अशी ही आमची मातृभूमी आहे. या भूमीवरती काय आहे ते गिरयस्ते पर्वता हिमवंतो अरण्यम ते पृथ्वी शोनमस्तू. आणि बभ्रुम कृष्णा रोहिणी विश्वरूपा ध्रुवाम भूमी पृथ्वी बिंद्रगुप्तांब. म्हणजे या भूमीवरती पहाड आणि बर्फाने झाकलेले असे पर्वत आहेत आणि लहान मोठे अशी जंगल आहेत. असे जी जंगल आहेत त्याच्यामध्ये ज्याच्यात उत्तम अशा पद्धतीचे वृक्ष वगैरे आहे युक्त आहे. ही सगळी वीराने युक्त असो आणि ती शत्रुरहित असो अशा पद्धतीने तो असं म्हणतो आहे. याच्याबरोबर यस्याम वेदीम परिगृह्यंती भूम्या यस्या यज्ञम तन्वते विश्वकर्माण. म्हणजे ज्या भूमीवरती लोक यज्ञाच्या वेदीकडे वेदीवर जाऊन हवन वगैरे करण्यासाठी तयार राहतात आणि अशाच प्रकारे या भूमी संबंधी जे लोक परोपकार आणि उन्नती करता कार्य करत राहतात आणि या भूमीच्या उन्नतीसाठी विशेष करून उन्नतीकारक आणि बलोत्पादक असे यज्ञ केले जातात. अशी जी भूमी आहे ती भूमी सा नो भूमी वर्धमाना. ही खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या उन्नतीसाठी काम कार्य करत राहो. विश्वस्य मातरम औषधीनाम ध्रुवाम भूमी पृथ्वी धर्मणा धृताम. या भूमीमध्ये उत्तम प्रकारच्या औषधी आणि वनस्पती या उत्पन्न होतात आणि जी अतिशय लांब आणि चौडी आणि स्थिर अशी आहेत, लांबी रुंद अशी आहे. अशा पद्धतीची या भूमीची आम्ही नेहमी सेवा करत राहू. आणि मग पुढे ते असं म्हणतात ऋषी, शिला भूमी रश्मा पांसु सा भूमी संधृता धृता तसे हिरण्यवक्षसे पृथ्व्या अकरनमाहा. या आमच्या भूमीवरती शिला वेगवेगळे ज्याला आपण रॉक्स म्हणतो ते दगड आणि धूळ आहे, माती आहे आणि ज्याच्या आतमध्ये सुवर्ण रत्नाधिक अमूल्य असे पदार्थ प्रचुर प्रमाणात आहे. त्या मातृभूमीला आम्ही नमस्कार तर करतो, पण तसे हिरण्य वक्षसे ज्या भूमीमध्ये आतमध्ये सोनं आहे त्या भूमीला जणू काही आम्ही एक प्रकारे आम्ही तिचं रक्षण करतो, तिचं नित्य रक्षण व्हावं अशी आम्ही प्रार्थना करतो. यानंतर यत्ते भूमी विखनामी क्षिप्रम तदपि रोहतु माते मर्म विमृग्वरी माते हृदयमर्पिपम. म्हणजे ही जी भूमी जी उंच निंच अशा पद्धतीने जरी असेल तरी तिला समभूभाग करावा आणि आम्ही जे काही याच्यामध्ये पेरू त्याच्यामध्ये शेतीविषयक जी आम्ही पेरणी करू ते सुद्धा उत्तम पद्धती लवकर अशा पद्धती प्राप्त व्हावं. आणि मग ते भूमीला प्रार्थना अशी करतात की तुझ्या उच्च निच्च म्हणजे उंच आणि खोलगट अशा राहण्यामुळे आम्हाला त्रास होण्याची पडण्याची शक्यता आहे. म्हणून तुला त्रास न होता तुझ्याकरता प्रयत्न करून तुझ्या मर्मस्थानावरती कुठल्याही प्रकारची दुखापत न करता आम्ही आमचं कार्य करतो. आणि तो आमचं तन मन धन आम्ही जे अर्पण करताय ते कशा करता तर ते तू प्रसन्न व्हावी, तू उत्तम प्रकारे आम्हाला या पद्धतीने त्याचा आम्हाला उपभोग घेता यावा म्हणून आम्ही एक प्रकार तुझी प्रार्थनाच करतो आहे. कारण आम्ही या पद्धतीने खनिकर्माचं काम आम्ही करतो असा याचा भावार्थ असा आहे. आणि मग या अथर्ववेदकार हे जे ऋषी आहेत यांनी काय म्हटलं
ग्रीष्मस्ते भूमी वर्षाणी शरद्धे मंत शिशिरो वसंता. म्हणजे ही जी आमची भूमी आहे, या 6 ऋतू असणारे उत्तम गुण तुझ्यामध्ये आहे. कारण या ठिकाणी हे ऋषी असं म्हणतात, याचं काय आहे, तर का रात्रे तर ऋतवस्ते विहिता हाय नीर अहोरात्री पृथ्वीनो दुहाताम्म. म्हणजे हे सगळे असेचे असे 6 ऋतू हे सगळ्या जगातल्या इतर देशात असतीलच असं सांगता येत नाही. म्हणून अशा या उत्तम ऋतूमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे फळं आणि फुलं हे जे निर्माण होतात, ते तुम्हाला ते आम्हा सगळ्यांना उत्तम सुखदायक अशा तुझ्या कृपेने प्राप्त होत राहो. पुढे ग्रंथकार म्हणजे अथर्वेद संहिताकारांनी असं म्हटलंय, यस्या पुरो देवकृता क्षेत्री यस्या विकुर्वते प्रजापती पृथ्वी विश्वगर्भा माशा माशामरण्यो न कृणोतु. म्हणजे ज्या भूमीमध्ये अगदी देवांनी वसवलेल्या अनेक नगर आहेत, ज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये मनुष्य अनेक प्रकारच्या चांगल्या चांगल्या कार्यामध्ये उद्योगामध्ये सदैव रत राहतात आणि ज्या ठिकाणी खूप गर्दी करून ज्याला पण तो सघन अशा पद्धतीने नगरात वगैरे जो आहे, या भागामध्ये कुठेही अशा पद्धतीने उजाड असं झालेलं निर्जन अशी काही भाग नाही आहे, जिथे सगळ्या पद्धतीने उत्तम अशा पद्धतीने जीवितात. अशी जी भूमी आहे, त्या भूमीला उत्तम ठेवण्याकरता लोकांनी ही जी भूमी सुसंपन्न कशी होईल अशी विद्या जी आहे, त्या विद्येचा अधिकाधिक लोकांनी प्रचार प्रसार करावं, त्या भूमीचं संरक्षण संवर्धन करावं. ही विद्या जी आहे ही लोकांपर्यंत पोचवावी. आणि ही भूमी जी आहे ही प्राकृतिक पदार्थ आणि सौंदर्याने सुसंपन्न कशी राहील याकरता प्रयत्न करावा. आणि पुनश्च त्यांनी असं म्हटलंय, निधी बिभ्रती बहुधा गुहा वसु मणी हिरण्य पृथ्वी ददा तुमे. वसुनी नो वसुधा रासमाना देवी दधातु सुवनस्य माना. म्हणजे बहुधा गुहा याचा अर्थ खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या खाणींमध्ये, वसु म्हणजे धन, मणिम म्हणजे रत्न हिरे पन्ने वगैरे, हिरण्यम म्हणजे सोनं चांदी वगैरे, निधीम म्हणजे याचा जो संचय आहे, बिभ्रती जी धारण करणारी अशी जी आमची पृथ्वी आहे, ती आम्हाला नेहमी अशा पद्धतीच्या या सगळ्या ज्या राशी आहे, जणू काही ही जे खनिज उत्पादन आहे, हे धातू वगैरे ही आम्हाला प्रदान करो. आणि अशा पद्धतीने ही आम्हाला नेहमी या भूमीकडून आम्हाला प्राप्त होत राहो. या पद्धतीने जेव्हा ते असं म्हणतात की ही जी भूमी आहे याचं एक वैशिष्ट्य काय आहे, ही असं म्हटलंय, मल्वम बिभ्रती गुरु भूतभद्र पापस्य निधनम तितिक्षु वराहेण पृथ्वी संविधाना सुकरया विजिते मृगाय. म्हणजे जो कठीण पदार्थ जो असेल, गुरु जड पदार्थ जो असेल, तो आपल्याकडे ओढून घ्यायचं, ज्याला अट्रॅक्शन आपण म्हणतो, मॅग्नेटिक अट्रॅक्शन किंवा ग्रॅव्हिटेशनल पूल ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीने ओढून घेण्याची शक्ती जिच्यामध्ये आहे किंवा अशी जी शक्ती धारण करण्याची शक्ती आहे, ती जेव्हा चांगल्या आणि वाईट असे दोन्ही पद्धतीची जे लोक असतात, त्यांना ते जे काही इथे करतात ते धारण तर करते, पण वराहेण पृथ्वी संविधाना ही चांगल्यापैकी उत्तम पद्धतीने पाणी
देणारे असे जे मेघ असतात, ते असे जे मेघ आहे त्या योगाने युक्त असणारे, वेगाने युक्त असणारा जो सूर्य आहे, तो जो ती अपवित्रता जी आहे ती आपल्या किरणाने दूर करतो आणि मग आपल्याला पाऊस देतो. तर ही जी ती आपली विशेष प्रकारची भूमी आहे, ही भूमी सातत्याने सूर्याच्या बरोबर जात राहते. सुकराय विजिहिते मृगाय, याचा अर्थ सुकराय म्हणजे या ठिकाणी चांगल्या पद्धतीची किरण असणारा, आणि मृगाय म्हणजे ज्या पद्धतीने सूर्य ही अपवित्रता नष्ट करणार असा सूर्य आहे, त्याच्याबरोबर ही भूमी फिरत राहते, त्याच्याबरोबर जाते. आणि मग येत अरण्या पशवो मृगा वने हिता, सिंहा व्याघ्रा पुरुषादश्चरंती, उलम वृकम पृथिवी तुच्छनामित वृक्षिकाम रक्षो अपबादय स्मत. म्हणजे या ठिकाणी अरण्या पशवा मृगा म्हणजे वनामध्ये राहणारे असे जे काही चतुष्पाद प्राणी आहेत ते मृगादिक, मग सिंहा व्याघ्रा पुरुषात, सिंह वाघ आणि इतर प्राण्यांची हिंसा करणारे असे प्राणी चरंती चालतात फिरतात, आणि उलम वृकम दुच्छताम वन्य पशु, आणि या ठिकाणी दुच्छताम वृकदुच्छताम म्हणजे पागल झालेला वेड, ज्याला वेडा म्हणतो असा कुत्रा सुद्धा, आणि वृक्षिकाम म्हणजे आपण ज्याला हिंदीत ज्याला भालू असं म्हणतो किंवा अस्वल, अशा प्रकारचे प्राणी हे सगळे सुद्धा आमच्यापासून दूर राहावे. म्हणजे एक प्रकारे यांनी हे सगळे वन्य प्राणी आहे हे आमच्यापासून दूर राहावे याचाही उल्लेख केला आहे, प्रार्थना केली आहे. पण याचा एक विशिष्ट पद्धतीने उल्लेख अशा पद्धतीने सगळ्यात प्राचीनतम अशा या अथर्ववेद संहितेत आपल्याला दिसतो. आणि मग त्यात त्यांनी आणखीन असं म्हटलं, या दीपाद पक्षिणा संपतंती हंसा सुपर्णा शकुना वयासी. म्हणजे आमची ही जी मातृभूमी आहे याच्यामध्ये द्विपाद हंसा सुपर्णा शकुना वयासी पक्षिणा संपतंती म्हणजे दोन पाय असणारे अशी जे जीव हंस गरुड इत्यादी पक्षी जिथे उडतात, आणि ज्या ठिकाणी यस्या मातरिश्वा वात म्हणजे आकाशामध्ये वाढणारी किंवा संचार करणारी अशी हवा, रजांसी कृण्वन धूळ उडवणारी, आणि वृक्षांच्या वयन म्हणजे अगदी झाडांना उखडून टाकणारी अशी जिथे हवा वाहते ती वायुगती अशी सुद्धा जी भूमी आहे. पण एक ठिकाणी ज्या ठिकाणी अशी पक्षी आनंदाने उडतात आणि धूळ उडवणारी अशी इथे हवा आहे, ही सुद्धा कुठल्याही पद्धतीची अडचण न करता वाहत राहते. ही आमची अशी ही आमची प्रिय मातृभूमी आहे. यस्या कृष्ण मरुणम च संहिते अहोरात्री विहिते भूम्यामध्ये, वर्षेण भूमी पृथ्वी वृता सानो दधातु. या पद्धतीने ज्या आमच्या भूमीमध्ये अगदी व्यवस्थितपणे आम्हाला दिवस आणि रात्री हे होतात आहे, आणि ज्या यस्या भूम्या कृष्णे अरुणंच, ज्या भूमीमध्ये तमोमय अंधकार प्रकाशमय दिवस हे दोन्ही व्यवस्थितपणे अहोरात्र अशा आम्हाला बघायला मिळतात, ती आणि यांची व्यवस्था नेहमीप्रमाणे व्यवस्थित चालू असते, ती आमची ही जी विस्तृत अशी भूमी आहे ती आम्हाला हितकारक अशी भूमी आम्हाला असो. हे मुद्दाम या ठिकाणी संदर्भ द्यायचं कारण काय किंवा उल्लेख करायचं कारण काय, आपण असं बघितलं की जगामध्ये असे अनेक देश आहे, असे भूभाग आहे जिथे 6 महिन्याचा दिवस आहे, 6 महिन्याची रात्र आहे, किंवा त्या ठिकाणी एखादा ऋतू असेल तिथे 4-4, 6-6 महिन्यापर्यंत सूर्य दिसत नाही, काही ठिकाणी बर्फ आच्छादित असतो, असे भाग असतात. त्यामुळे दिवस रात्र हा जो परिमाण असतात ते कमी जास्त होतात. पण ग्रंथकार असं म्हणतात की आमची ही भारतभूमी अशी आहे, या ठिकाणी दिवस रात्रांचं प्रमाण जे आहे हे अगदी व्यवस्थित आहे.
अशा पद्धतीने त्यांनी असं म्हटलंय. आणि इतक्या व्यवस्थित पद्धतीने त्यांनी हे सगळं वर्णन केल्यानंतर मग त्यांनी जेव्हा असं म्हटलं, अहमस्मी सहमान उत्तरो नाम भूम्याम द्यौश्चमे इदम पृथ्वी चांतरिक्ष चमे व्यचाहा. म्हणून अशी जी आहे, मी ही जी अशी भूमी आहे आमची आतापर्यंत वर्णन केलेली जी मातृभूमी, हिच्यासाठी मी सदैव ही आत्ता अशा पद्धतीने उत्तमच राहो या पद्धतीने ठेवण्याकरता मी सदैव प्रयत्न करीन, किंबहुना आम्ही असा प्रयत्न करू, असं यांनी या शेवटी म्हटलं. अहम अस्मी सहमान उत्तरो नाम भूम्याम. तर अशा पद्धतीने आपण असं बघितलं की ज्याला खऱ्या अर्थाने पर्यावरण प्रबंधन असं म्हणता येईल, इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, अशा पद्धतीने एक विशेष प्रकारची प्रार्थना नव्हे तर असे विशिष्ट अशा ऋचा या मूळ अथर्ववेदाच्या भूमी सूक्तामध्ये आपल्याला मिळतात. या ठिकाणी मला असं सांगायचंय की जसं या अथर्ववेदाच्या भूमी सूक्तातला हा 12वा आपला हा जो कांड आपण बघितलं, तसं याचं 11वं कांड जे आहे या अथर्ववेदाचा, या 11व्या कांडामध्ये काय आहे, तर या 11व्या कांडामध्ये एक गोष्ट अतिशय महत्वाची जी सांगितलेली आहे ती मात्र याकरता महत्वाची आहे की आतापर्यंत आपण असं म्हटलं की या ग्रंथाने फक्त वर्णनच केलेलं आहे. कुठलं वर्णन केलं आहे, तर प्रार्थना केली, ही भूमी अशी आहे, अमुक आहे, इतकं आहे, यात खाणी आहेत, चांगलं आहे, हवा चांगली आहे. पण कर्मज भाव व्याधी दैवी चिकित्सा हा जो भाष्य ग्रंथ आहे, या भाष्य ग्रंथाचा जो ग्रंथकार आहे यांनी मात्र जेव्हा या ग्रंथाचा सखोल अभ्यास केला अथर्ववेद संहितेचा, आणि त्यांनी जेव्हा मग यातला 11 कांडामधलं एक जे विशिष्ट सूक्त आहे त्याला रुद्र सूक्त असं काही ठिकाणी म्हणण्याची प्रथा आहे, ते सुद्धा असं मोठं आहे. त्याला भाष्य करताना मात्र त्यांनी सांगितलं की या फक्त रुद्राच्या वगैरे भूमीच्या प्रार्थना नाही आहे. या 11 कांड जो आहे, या 11व्या कांडामधला हा जो काही भाग आहे हा फक्त प्रार्थना नाही आहे, तर याच्यामध्ये एक तंत्र आहे. हे तंत्र कदाचित गेल्या 1000-1500 वर्षामध्ये नामशेष झालं असेल, म्हणून या तंत्र लोकांना माहित नाही. पण लोक फक्त त्याचं जणू काही एक उपासना नव्हे तर एक फक्त वर्णनात्मक या पद्धतीने त्याचा विचार करतात. पण या ग्रंथकारांनी ते तंत्र सांगितलंय, तर त्या तंत्रात त्यांनी काय सांगितलंय, त्यांनी असं म्हटलंय की याच्यामध्ये मत्कुण निवारण, 11 स्कंदाचा जो आहे तो एक विशेष भाग आहे, तो रुद्राचा आहे. त्यात अशाच प्रकारची भूमीला स्तुती न करता रुद्राची स्तुती केलेली आहे. पण याच्यामधले काही श्लोकाचा मूळ संदर्भ आपण न घेता मी फक्त त्यातला तंत्राचा जो भाग सांगतो. त्यात मत्कुण म्हणजे जी चिलट वगैरे अशी जी काही आपण असं म्हणतो, मत्कुण या मूळ शब्दाचा अर्थ चिलटे किंवा ढेकुण असा होतो. पण यात त्यांनी असं म्हटलंय की मत्कुण निवारण म्हणजे या पद्धतीने रुई जी असते त्याला कडू तेलाचं जे असेल त्याच्यामध्ये दिवा लावून जर आपण केलं तर ज्याला आपण मटकुण ढेकुण असं म्हणतो, त्याची दूरी होती. तर हा मटकुण शब्द या ठिकाणी आलेला आहे. मग सुरुवात करताना हे जसं त्यांनी म्हटलं तर आपल्याला असं आश्चर्य वाटेल की हे जेव्हा ते असं म्हणतात तर हा जो आहे हा सूत्र जे आहे सूक्त 11व्या कांडातलं दुसरं सूक्त, हा सुरुवात करता भवा शवो मृडन माभी यात भूतिपती पशुपते नमो वाम, अशा पद्धतीने याने रुद्राची जणू काही फक्त स्तुती केलेली आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीने या रुद्राच्या ज्या स्तुती आहेत त्या स्तुतीमध्ये अनेक ठिकाणी शेवटी त्यांनी असं म्हटलंय, यो अंतरिक्षे तिष्ठन्ति विष्टवितो ज्वलन प्रमूढन देव पियून.
तस्मै नमो दशवी शुक्वरीवी तुभ्यं मारण्या पशवो मृगावने हिता हंसा सुपर्णा शकुना वयासी तव यक्षम पशुपते अप्स्वा अंतुभ्या शरंती दिव्या आपो वृधे. तर मानो रुद्र तक्मना मा विषेण मानस संस्त्रा दिव्यो अग्निनाम अन्यस्मात् विद्युत पातेताम. अशा वेगळ्या प्रकारच्या ऋचा ज्या आहेत त्याच्यात त्यांनी मत्कुळ निवारण म्हणजे ढेकण किंवा अशा प्रकारचे जे बारीक जीव किडे वगैरे आहेत जे माणसाला त्रास देणारे असते त्याचं त्यांनी तंत्र सांगितलं. मग सर्पादी निवारण त्यांनी सांगितलं. मग मात्र पुढे त्यांनी मात्र काय सांगितले की कृषी उपद्रव निवारण, शेतीला उपद्रव जे करणारे आहे त्याला काय म्हटलंय. त्यांनी असं म्हटलंय की वाळू, पांढरी सरसो आणि एकत्रित करून शेतामध्ये जर आपण टाकली तर त्याच्यामध्ये सर्प, किडे किंवा हे जे आपण इतर काही प्राणी येतात, हरिण, उंदीर, मच्छर, डास, ऋतू, गेरुई, चुराई, हे सगळं हे जे त्या ठिकाणी येत नाही ते याच्याकडे त्यांनी एक प्रकारचं तंत्र सांगितलंय कुठल्या पद्धतीने करायचं. ते मात्र हे एकादश हा कांड आहे त्याचा अभ्यास करून ते तंत्र या मूळ ग्रंथात सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आणखीन काय म्हटलं तर त्यांनी फक्त नुसतं प्रार्थना नाही, त्यांनी कृषी समृद्धी. मग कृषी समृद्धीला ते असं म्हणतात की पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये बहेडा जो आहे तो जर टाकला, बहेड्याचं एक प्रकारचं बीज येतात ते जर टाकलं तर तो केला आणि त्याच्यावर एक विशिष्ट प्रकारचा तांत्रिक मंत्र आहे. तो मंत्र असा आहे, ओ नमः सूर्येभ्या बलद्या उपरी परिमिली स्वाहा. अशा पद्धतीने पिंपळाच्या खाली हा विशिष्ट सिद्ध केला. हे त्या काळातलं तंत्र आहे. मग त्याच्यामध्ये जलस्तंभन असं म्हटलं आहे आणि त्याच्याकरता त्यांनी तंत्र असं सांगितले की ओम नमो भगवते जलस्तंभय हुम फट स्वाहा. मग जलस्तंभन म्हटल्यानंतर पाणी, मग त्याला मेघास्तंभन म्हटलंय. याच्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की साधारणपणे एखादी चिता असते त्याचा जर कोळसा असतो त्याच्यामध्ये मेघ अशा पद्धतीने लिहून मग त्याच्यावरती जर विशिष्ट पद्धतीचा मंत्र अभिमंत्रित केला आणि संपुट केलं तर अतिवृष्टी बंद होते असं त्याचं म्हणणं आहे ग्रंथकाराचं. आणि याच्याकरता त्यांनी एक ज्याला म्हणतात संपुटित, तर त्याने असं म्हटलंय की नमो नारायणाय मेघस्तंभनम कुरु स्वाहा, कुरु कुरु स्वाहा. मग यात त्यांनी आसन स्तंभन असं सुद्धा म्हटलं आहे. या पद्धतीने आपण असं बघतो की हे वेगळ्या पद्धतीची एक जे तंत्र आहे हे सुद्धा या ग्रंथांमध्ये आपल्याला मिळतात. आणि हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की हे जे काही आपण पर्यावरण विशिष्ट अथर्ववेदा संहितेमध्ये आपण बघितलं तर हा फक्त अथर्ववेदाचाच भाग नसून याच्यामध्ये जे तंत्र आहे ते कृषी विशिष्ट आहे, पावसासंबंधी आहे. असे तंत्र त्या काळामध्ये जे काही प्रचलित असतील त्याचा यांनी संदर्भ नोंद करून ठेवलेले या ग्रंथकाराने. आता हा जे तंत्र आहे हे काही वेळा एखाद्या माणसाला किंवा जो कोणी अभ्यासक असेल त्याला कदाचित आजच्या काळामध्ये हे त्याला पटणार नाही किंवा असं वाटेल की हे अशा पद्धतीचं तंत्र हे कसं शक्य आहे. पण एक गोष्ट मला मुद्दाम या ठिकाणी असं सांगायची आहे की आयुर्वेदाचा अभ्यास करणारी मंडळी आहे जी आज सुद्धा महाविद्यालयामध्ये आयुर्वेदाचा अभ्यास करताना जे टेक्स्टबुक वापरतात प्रत्यक्ष अभ्यासक्रमात, त्यांच्या टेक्स्टबुक मध्ये एक विशेष प्रकारचा अध्याय आहे किंवा ग्रंथ आहे. तर मी ग्रंथही सांगतो आणि तो अध्याय सुद्धा सांगतो. हा जो अध्याय आहे, हा जो ग्रंथ आहे याचं नाव चरक संहिता. या चरक संहितेमधला जो विमानस्थान हा त्यातला जो भाग आहे, या विमानस्थानातला जो 3रा अध्याय आहे, या अध्यायाला त्यांनी
जनपदो ध्वंसनीय विमान व्याख्या साम अशी त्याची सुरुवात केली आहे. याला जनपदो ध्वंस असं प्रकरण असं त्याला म्हटलेलं आहे भाष्यकाराने. जनपदो ध्वंस याचा अर्थ काय, तर एखादा जो भूभाग असेल, एखादा आपण ज्याला एरिया म्हणतो, त्या एरियामध्ये ज्याला इन्व्हायरमेंटल पोल्युशन किंवा अशा पद्धतीचा दुष्प्रभाव जर पर्यावरणाचा निसर्गता किंवा प्राकृतिक किंवा नैसर्गिकता म्हणता प्राकृतिक आणि मॅनमेड मनुष्याने केल्यामुळे जर उत्पन्न होत असेल तर त्याला ध्वंस असं म्हटलंय. त्याचं मूळ जे असतं प्रमाण ते दूषित झाल्यामुळे, म्हणून त्याने असं नाव दिलं की जनपदो ध्वंस. म्हणून याला मूळ त्यांनी शब्द इंग्लिश जो आहे तो एपिडेमिक, तर आपण म्हटलं एपिडेमिक जिओलॉजी. एपिडेमिक जिओलॉजी त्यांनी काय म्हटलंय की त्यांनी कारण असं म्हटलंय त्यांनी की या एपिडेमिक जिओलॉजीचं सगळ्यात महत्वाचं काय आहे की त्यांनी उल्लेखच केला आहे जणू काही. हा उल्लेख काय आहे, त्यांनी उल्लेख करताना असा केला की ही जी एपिडेमिक ज्यात होते याचं कारण काय आहे, त्याचे विशिष्ट काही कारण आहे. जनपदो ध्वंस का होतो, तर विकृत वायूमुळे. तत्र वातमेकम विदमना मर आरोग्य विद्यात. म्हणजे विकृत वायूमुळे, म्हणजे विकृत वायू काही भागात जर असते तर ही रोग उत्पन्न करणारी असते, ती अशी असते. ही कशी असते, ही ऋतूच्या विपरीत वाहणारी, नंतर अतिनिश्चर, अत्यंत वेगवान असं, अत्यंत कर्कश, अत्यंत शीत, अत्यंत उष्ण, अत्यंत वृक्ष, अत्यंत अभिसंधी, अत्यंत भयंकर शब्द करणारी आणि अशा पद्धतीने कुंडलीन युक्त, म्हणजे ज्याला आपण भोरा असं म्हणतो, अशी घाण वास येणारी किंवा गंध येणारी आणि वाफ, वाळू वगैरे धूळ अशी सगळी यांनी दूषित असणारी, म्हणजे एक प्रकारचं दूषित वायू, याच्यामुळे हा ध्वंस होतो. दुसरं काय येते, उदकम तू खववत्यर्थ विकृत गंध वर्ण रस स्पर्श क्लेद बहुल कमपत्रांत जल. म्हणजे विकृत जल, विकृत पाण्यामुळे, पोल्युटेड वॉटरमुळे हे काय, जे अत्यंत विकृत गंध, वर्ण, रस, स्पर्श, आणि ज्याला सोडून जलचर मिळतात, पाण्यात राहणारे मगर, मासे वगैरे जे असतात ते, आणि जलचर पक्षी त्यात न राहता इतरत्र निघून जातात. आणि जो अगदी एखाद्या ठिकाणी वाळून, जे एखादं तलाव वगैरे असेल तो अगदी वाळलेला असेल, त्या ठिकाणी डबक्याच्या स्वरूपात असं राहून जातं, जो पिण्याकरता स्वादयुक्त नसेल आणि अप्रिय असेल, असं जे आहे ते दूषित पाणी, याच्यामुळे याला जनपद ध्वंस होतो. तिसरा आहे विकृत देश. देश पुनः प्रकृती विपूर्ण गंध रस स्पर्श क्लेश बहुल उपयी सरीसृप, अशा पद्धतीने त्याने असं म्हटलंय. हे विकृत देश, ज्या देशामध्ये स्वाभाविक वर्ण गंध रस स्पर्श विकृत असतील, म्हणजे त्या ठिकाणी माती किंवा हे जे असतील, आणि त्या ठिकाणी क्लेशयुक्त असे सर्प, हिंसक जंतू किंवा डास वगैरे आपण असं म्हणतो, उंदीर वगैरे, हे सगळे यांनी व्याप्त, आणि चारा किंवा तृण ज्याला म्हणतात आपण, अशा पद्धतीचे जंगली असं म्हणतो, ते त्या ठिकाणी उगवलेले असतील. आणि तुमच्या मुख्य म्हणजे उपवन जे असतील त्या ठिकाणी अशा पद्धतीचं जर घाणीचं विकृत असं असेल, असं जर जिथे झाडं असतात ते विकृत पद्धतीने पडलेली असतील, वाळलेली असतील, किंवा समूह असे जे पक्ष्यांचे असतात ते असे कुठेतरी उडून येतात सारखे, आणि कुत्रे वगैरे असे ओरडणारे त्या भागात असतात, किंवा अशा पद्धतीची ज्या ठिकाणी जलाशय आहे ते क्षुब्ध असतील, दूषित असे असतील, आणि आकाशातून ज्या कधी जर एखाद्या भागामध्ये ज्या ठिकाणी उल्कापात होतो किंबहुना काही ठिकाणी भूकंप होतात, आणि
काही ठिकाणी जमिनीच्या याच्यात सुद्धा पडझड होते, भयंकर शब्द होतात. आणि काही ठिकाणी मेघ असे जे असतात त्याच्या पद्धतीने मेघाने जणू काही आच्छादित झालेला असा सूर्य आणि तारे असे सारखे दिसतात, धुसर असे होतातच वाहतात. अशा पद्धतीने अंधकार ज्या ठिकाणी सतत होत राहतो, तर असा जो भूभाग असेल हा दोषपूर्ण दूषित आहे, याला विकृत देशाचं लक्षण असं या ग्रंथकारांनी सांगितलं आहे. या ठिकाणी आपण मुद्दाम हा जो संदर्भ आहे हा अत्यंत विस्तारपूर्वक या चरक संहिता ग्रंथकारांनी सांगितलेला आहे. तर तो आपण फक्त मुद्दाम याकरता घेत नाही की तो क्लिष्ट आहे, पण तरी सुद्धा जर शब्दशः आपण म्हटलं तर देश पुनः प्रकृती विकृत वर्ण गंध रसस्पर्श क्लेश बहुदल मूलपृसृष्ट सरीसरूप व्याल मशक चलभ या पद्धतीने असं म्हटलंय. तसंच त्या ठिकाणी शस्क भूमी तो दीर्ण सलिलाम सत्र प्रततो उल्कापात निगितम भूमी कंपम तीर्य भारावर रूपम अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक शब्द या ठिकाणी अत्यंत विस्तारपूर्वक याला उल्लेख केलेला आहे. अशी भूमी आहे. आणि यानंतर त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली आहे की विकृत काल म्हणजे विकृत काळ म्हणजे ज्याला पोल्युटेड असा एक एखादा काळच असा असतो की जो साधारणपणे आकलन होत नाही. पण आजच्या काळामध्ये आपण म्हणतो की सुनामी आली किंवा एखादी महामारी आली, तर हे जे आहे हा जो कालावधी असतो हा अनपेक्षित जो येणारा कालावधी जो असा येत नाही, तर हा विकृत काळ त्यांनी असं म्हटलंय. आणि त्यांनी असं म्हटलं कालंतू खलू यथुर्लिंगा आणि विपरीत लिंगत मध्ये लिंगम हीन लिंगम चाहितम व्यवस्थेत. म्हणजे विकृत कालाचं लक्षण म्हणजे हे ऋतूचं जे स्वाभाविक लक्षण आहे त्याच्यापेक्षा विपरीत लक्षण अशी आणि कमी अधिक लक्षणवाले किंवा काल अस्वास्थ्यकर अहित करणारे असा जो कालावधी आहे त्याला विकृत काल हा सुद्धा काही बाबतीत या पोल्युशन किंवा विध्वंस ज्याला म्हणतो ध्वंस याला कारणीभूत असतो. तर या प्रकारे हे जे चार विविध प्रकार त्यांनी सांगितले आहेत ते इमाने व दोषयुक्ता चतुरो भावांजनो पदो ध्वंस करान वदंती. अशा पद्धतीने हे चार प्रकारचे ध्वंस करणारे किंवा पोल्यूट करणारे किंवा विध्वंस करणारे असे जे चार प्रकार हे ग्रंथकारांनी सांगितलं आहे. आणि हे उद्ध्वंस होतात असे उत्तम विद्वान सांगतात वदंती कुशलाहा. म्हणजे त्याचाच अर्थ असा आहे की याच्या विपरीत म्हणजे स्वाभाविक लक्षण असणारे हे जे चार असे जे भाग आहेत म्हणजे कोणचे तर वात म्हणजे वायू, जल, देश आणि काल हे जर नित्य आपले नैसर्गिक असे जर चांगले असतील तर हे हितकारक असू शकतात. म्हणजेच एका अर्थाने आपण ज्याला म्हणतो की इकॉलॉजिकली आपल्याला फेवरेबल अशा पद्धतीचे एन्व्हायरमेंट. तर आता हे जे असतात अशा परिस्थितीमध्ये ग्रंथकारांनी विपरीत परिस्थितीचे असणारे काल म्हणजे विकृत पाणी भू वगैरे यांचे लक्षण सांगितलं. आणि जेव्हा ते विकृत नसतील नैसर्गिक चांगले असतील तर ते हितकर असतात अशा पद्धतीने यांनी या ध्वंसाध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे. आणि मग या ध्वंसाध्याय याच्यामध्ये सांगितलेले हे जो भाग आहे याची चिकित्सा कशी करावी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तर कारण हा मूळ चरक संहिता हा ग्रंथ हा आयुर्वेदाचा ग्रंथ आहे. त्याचं स्पष्ट म्हणणं असं आहे चरकाचार्यांचं किंवा ग्रंथाचं भाष्य करायचं की हे तर आपण ज्याला एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हटलं मग त्या भूकंपापासून सगळं याचा प्रभाव सगळ्यात कशावर होतो, मातीवरती होतो, पाण्यावर होतो, जमिनीवरती होतो, वृक्षांवर होतो आणि माणसावर होतो. याची चिकित्सा कशी करावी हा जो महत्वाचा भाग आहे हा चिकित्सेचा भाग आहे. हा याच्यानंतर आपण पुढच्या पुष्पामध्ये आपण बघणार आहोत. पण त्यांनी मात्र असं सांगितलं आहे विगुणोप्यपी खलवे तुषे
जनपदो ध्वंस करेषु भावेषु भेषजेनो व पापद्यमाना नमयम भवती लेगेम्या इति. म्हणजे या अशा पद्धतीचे हे भाव आहे, हे विगुण असतील तरी व्यवस्थितपणे जर याच्यावर उपचार केला गेला तर अशाही परिस्थितीत सर्वसामान्य माणसांना अहितकारक असा रोगांची भीती राहत नाही. तर या आता चिकित्सा वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार काय असतात हे उपचार आता आपण पुढल्या पुष्पामध्ये आपण बघणार आहोत. पण या निमित्ताने आपण असं बघितलं की साधारणपणे जेव्हा एखादा ग्रंथकार आपल्याला असं सांगतो की अथर्ववेद संहिता असो किंवा चरक संहिता असो, या संहिताकारांनी त्यांच्या काळात, आज चरक संहिता सुद्धा किमान चरक संहिता ही 1000 वर्ष तरी जुनी आहे असं मानायला हरकत नाही. अथर्ववेद संहिता तर वेदकालीनच आहे. पण हे सगळं सांगत असताना आपण असं बघितलं की प्रदूषण आणि त्याचं निवारण यंत्रणा किंवा त्याचं प्रदूषण पोल्युशन कंट्रोल त्याचं कसं करावं हे जसं आज आपण समजतो आहे, आपण प्रयत्न करतो, आपण वाचतो, आपल्याला मार्गदर्शन करतात, त्याच पद्धतीचं हे आज आपल्या प्राचीन साहित्यात सुद्धा हे संदर्भ आज सुद्धा आपल्याला दिसून येतात. त्यांची पद्धत वेगळी आहे. तर यातला पुन्हा काही विशिष्ट सूत्र अशा पद्धतीने आपण पुढल्या भागामध्ये बघणार आहोत. कारण या प्रदूषणावरती उपचार कसे करावे हा अतिशय महत्वाचा भाग, हा नियंत्रणाचा जो आहे तो आपण पुढल्या भागात बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.